जे महानगर रक्तपेढी आयोजित शिबिरामध्ये रक्तपिशव्या गायब, 77 पैकी 55 ते 50 रक्ताच्या पिशव्या गायब झाल्याचा आरोप। बदलापुरातील माया रक्तपेढीच्या या ठिकाणी त्या पिशव्या पाठवल्याचा आरोप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये 1.5 लाखांहून अधिक खटले प्रलंबित। खटल्यांच्या सुनावणीतील विलंबासंदर्भात कायदे तज्ज्ञांकडून आता चिंता व्यक्त, तर स्थगिती आदेश, कागदपत्रांची कमतरता आणि वकिलांच्या अनुपस्थितीमुळे हजारो खटले रखडले। मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत न होण्यासाठी उपाययोजना। भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारले जाणार। भविष्यात एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जरी बिघाड झाला तरी पाणीपुरवठा मात्र ठप्प होणार नाही। मुंबईतील सर जे रुग्णालयामध्ये लेझी आय उपचार केंद्र सुरू, तर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलांचं प्रौढांना सुद्धा प्रभावी उपचाराची सुविधा यामुळे उपलब्ध होणार। मुंबईतील 6 उपाहारगृहांचे परवाने निलंबित। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाची ही कारवाई, तर उंदीर झुरळांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं उघडकीस। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। 9 आणि 10 तारखेला पालिका पाणी कपात मागे घेणार। वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय यामुळे होणार नाही। पाण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची चाचपणी सुरू, तर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना अहवाल सादर करण्याच्याही सूचना। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट। पुण्यामध्ये आणखी एका व्यापाऱ्याला बिश्नोई गँगच्या नावानं धमकी। व्यापाऱ्याकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी। उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल। पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे एअर इंडिया काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं पुन्हा सुरू करणार। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांचे हे संकेत।